मागे आम्हाला महापालिकेला एकही जागा जेवढ्याला मिळाली नाही. एवढ्या मुख्यमंत्र्यांनी बोलवून आपल्याला सांगितलं की एवढे तुम्हाला एमएलसी देणार. आता ती कुठली या 9 मध्ये देत आहेत की नंतरच्या आपल्या राज्यपाला नॉमिनी आहे त्याच्यामध्ये माहीत नाही आहे. पण काल माझ्या भेटीमध्ये ते म्हणालेले आहेत की मी जे आव्हान दिलेलं आहे त्याप्रमाणे मी म्हणालेले आहे. त्यामुळं आता मी त्यांचे संपर्क साधणार आहे. पण एक एमएलसी वेळेला आपल्याला नक्की मिळेल आणि 1 किंवा 2 जे महानगरपालिकेत आपल्या 1 किंवा 2 जे आपले अध्यक्षपद आहे ही अध्यक्षपदं आम्हाला द्यावीत असं आमचा आग्रह आहे. 2 तरी द्यावेत किंवा 1 तरी आम्हाला मिळणार पाहिजे. त्या पद्धतीने एमएलसीचा प्रश्न विचारलाय तर एवढ्याला ते करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यांनी आत्तापासून एकूण एवढ्याला दिलं होतं तर तुम्ही मीडियाला त्यावेळेला सांगितलं होतं आणि आम्ही एवढं नक्की देऊ असं ते म्हणाले होते. मागणी केली का? मागणी केलेली आहे का? तर मागणी केली नाही ना. मागणी केली कारण आम्हाला मागणीच करावी लागते. मागणी करावी लागते म्हणजे देणं त्यांच्याकडे आहे. मागणी केल्याशिवाय काय मिळणार नाही. एवढ्याला ते करतील अशी अपेक्षा आहे. एकनाथ शिंदेकडनं मित्र पक्षाला एकनाथ शिंदेकडनं बच्चू कडू यांचं नाव कुठेतरी निश्चित होताना दिसतं आहे. मित्र पक्ष मानला जातो एकनाथ शिंदेचा. मात्र भाजपचे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना कुठेतरी डावललं जात आहे असं तुम्हाला वाटतं? एकूणच काही काय डावललं जाते असं बीजेपीकडे लोकांची एवढी मोठी प्रगती झालेली आहे की कुणाला काय द्यायचं सगळं आहे. एवढ्या लोकांना असं दिलेले आहे की याला तिकीट नाही मिळालं की तुला हे तू ते तू असं सगळ्यांना सांगावं लागतं. माझ्याकडे जे लोक येतात त्यांना मी सांगत असतो किंवा मी येणार आहे. लोकांना आश्वासन झालेलं आहे. पण आता बच्चू कडू यांना एकनाथ शिंदे देत असेल तर चांगली गोष्ट आहे. बच्चू कडू यांनी आमच्या महायुतीसोबत राहिलं पाहिजे. कोणाला तिकीट द्यायचं असेल. बच्चू कडू अत्यंत संघर्षशील नेते आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठा लढा उभा केलेला होता. त्यांच्यासारखा एक माणूस विधिमंडळामध्ये असण्याचं आवश्यक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बरोबर ते आले होते. अपक्ष राज होते त्याच्यामध्ये बच्चू कडू सुद्धा होते आणि आमचं सरकार महायुतीचं बनवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. मध्यंतरी थोडं त्यांचं आंदोलन एकदम सुरू झालेलं होतं आणि कर्जमाफीसाठी आणि महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी केलेलं आहे. एक टप्पा जो आहे तो 2 लाख कर्ज जे होतं ते माफ केलेलं आहे आणि राज्याचा जो खजिना आहे तो सुद्धा तेवढा भरील असा नाही आहे. त्यामुळं हळूहळू त्याचा निर्णय होणार आहे. ठीक आहे. बच्चू कडून जर मिळत असेल तर त्यांचा निर्णय आहे. आठवले साहेब, सध्या मराठी आणि हिंदी भाषेत मराठी आणि हिंदीचा वाद सुरू झालेला आहे. रिक्षा चालकांना मराठी येणं कंपल्सरी केलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे कसं बघता या सगळ्या माझं म्हणणं असं आहे की मराठी कंपल्सरी करायला हरकत नाही आहे. मराठी बोलायला आलं पाहिजे तरी आहे. पण मुंबई ही काय तशी तामिळनाडू नाही आहे. मुंबई ही काय बेंगलोर नाही आहे. हैदराबाद नाही आहे. आता त्या तिकडच्या लँग्वेजमध्ये तिथं जर राहायचं असेल ती भाषा शिकलीच पाहिजे. मुंबई तर कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि सर्व भारतातल्या प्रत्येक राज्यातला कोणी ना कोणीचा माणूस तिथं आहे. त्या माणसाला इथं मराठी माणसाने सोडून दिलेलं आहे. काही लोक विरोधामध्ये बोलतात पण मराठी माणसानेच मोठं मन करून त्यांना स्वीकारलेलं आहे. पण अशा पद्धतीचा निर्णय प्रतापराव आपले प्रताप सरनाईक साहेब माझ्याकडे मित्र आहे आणि माझ्याकडे खातं होतं. मी ट्रान्सपोर्ट खात्याचा मंत्री असताना माझ्याकडे खातं होतं आणि मी त्यावेळेला अनेक वर्ष हे परमिट आहे रिक्षाचं अनेक वर्ष नव्हतं. त्यावेळेला मी ते चालू केलं होतं आणि हजारो लोकांना त्या परमिटचा फायदा झाला होता. त्यामुळे मराठी शिका हा आग्रह करायला हरकत नाही आहे. पण आता एखादा
महाराष्ट्र काढणं वगैरे या मताची मी सहमत नाही. कारण हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा आहे आणि आज आमची खेड्यापाड्याची महिला तर नाही बोलते. मराठी बोलणारी जी आमची महिला आहे कारण अशिक्षित आहे झोपडपट्टीत राहणारी ही सुद्धा हिंदीचं चांगलं बोलते. त्यामुळे ते काय तो विषय नाही आहे. पण मराठीचा आग्रह असायला हरकत नाही. पण परमिटच रद्द करू असं काय त्या काही लोक उपाययोजना मारणार का ते लोक आले नाही. त्यामुळे असा काही निर्णय घेऊन मुंबईची प्रतिमा कचरा करू नये. मुंबई ही व्यापक आहे. मुंबईचं दिल फार मोठं आहे आणि मुंबईनं सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. पण मराठी शिकलं पाहिजे या मताची मी सहमत आहे. पण त्यांनी मराठी शिकावं आणि इथं राहणारे 80% लोक मराठीचं चांगलं बोलतात. आता केरळची मुलं मी बघितली, आंध्राची पण बघितली, साऊथ इंडियाची बघितली, नॉर्थ इंडियाची बघितली, गुजराती मुलं बघितली. मुली मराठी चांगली बोलतात की नाव त्यांचं गुजराती असतं पण मराठी पण चांगलं बोलतात. त्यामुळे इथं 80% मुलं मुली अत्यंत चांगलं मराठी बोलतात. राजकारण करून मुंबईची इमेज थोडीशी करू नये असं माझं मत आहे. ठीक आहे, प्रतापराव सरनाईकांच्या मताची मी सहमत आहे की इथं राहणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकायला पाहिजे. त्यांनी शिकायला हरकत नाही आहे पण लगेच परमिट असं करू नये. त्यांना शिकायला थोडा वेळ द्यायला पाहिजे आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी क्लासेस घेण्याचाही काहीतरी एखादा निर्णय घेतला पाहिजे. त्या रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी असा प्रयत्न झाला पाहिजे. सर मतदारसंघ पुनर्रचनेला काँग्रेसचा विरोध आहे. मतदारसंघ पुनर्रचना